मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे मला चांगलं बरेच माहिती उदाहरणं, पण एकच उदाहरण सांगतो. पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला, तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा 10 मिनिटांमध्ये. आता पोलिसांनी पकडल्यावर काय, पोलीस त्यांच्या स्टाईलमध्ये त्याला दाना 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 बोलली, काय बोलायच्या भाषेत काय असेल ते बोलली. 10 मिनिटात फोन आला, माझा कार्यकर्ता आहे, गाडी सोडून द्या. दिली सोडून गाडी. परत फोन आला, तू त्याला असं का बोलला, तसं का बोलला. हा म्हणला, साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून दिली, मी गुन्हा सुद्धा दाखल केला नाही, तू त्याला असंच का म्हणला. ती भेटायला आला बंगल्यात. आणणार सुद्धा मला माहिती आहे, भास्कर कसगावडे, मला त्यांनीच फोन करून सांगितलं. मी त्याला घेऊन गेलो बंगल्यावर. भेटता नाही म्हणले, 2 तास दारात उभं राहिले. ते PI आलेत म्हणले स्वतः. भेटल्यावर काय, अजिबात नाही, तुझी बदलीच करायची. आणि बदली करायची नाही तर माऊली हळवकर आपल्या पंढरपूरच्या आणणार, त्यांच्या मार्फत त्यांना 5 लाख मागितली. आणि तरी पण ते मला नाही बदली कर, 5 लाख देत नाही, माझी बदली जायला हरकत नाही. त्याची बदली केली. आणि नुसती बदली नाही केली. आणि मला हा किस्सा परिचारक मालकाने पण सांगितलं. मी जेव्हा त्यांना पत्रिका द्यायला गेलो माझ्या पुतण्याच्या वेळी, मला म्हणले, तुमच्या आमदारचं लयच पुढचं, आमच्या तालुक्यात पोलिसाच्या बदल्या करते, हप्ता देत नाही म्हणून. म्हणजे काय आपली प्रतिमा. विजयकुमार देशमुख मालकांकडे आम्ही गेलो होतो लोकसभा निवडणुकीनंतर. कसलं पार्सल दिलं, आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले. निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून गेलं म्हणले. एका टोकाला संगम या ठिकाणी महेश दादांनी जो कार्यक्रम आयोजित केलाय, या कार्यक्रमासाठी बराच वेळ झालाय. खरं तर मलाही माहिती आहे पुढे बसणाऱ्यांचा स्टॅमिना संपलाय, परंतु जाहीर मेळावा, जाहीर बैठकी पहिलीच आहे. याच्या आधी 2 बैठका झाल्या, परंतु त्या ठराविक लोकांमध्ये, ठराविक पदाधिकाऱ्यांमध्ये झाल्या होत्या. आणि हा घेण्याचा हेतूच आहे की आता जी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक येणार आहे, या निवडणुकीमध्ये पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये आपला झेंडा रोवला पाहिजे. आपला म्हणजे स्वाभिमानी विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा. आपण बघतोय की देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे. आणि या सरकारने जी कामं केली आहेत, म्हणजे आपण बघतोय आता संगम मधला रस्ता असू द्या, म्हणजे असे कॉन्क्रीटचे रस्ते ह्या तालुक्यामध्ये 5-6 रस्ते आले, हे आपल्याला ह्याच्या आधी कधी बघायला मिळालं नव्हतं. हे नरेंद्र मोदींच्या सरकारनं केलेलं काम आहे. PM किसान योजना असेल, राज्याची लाडकी बहीण योजना असेल, किंवा आपल्याला शेतीपंपाला सोलरसाठी कुसुम योजना असेल, अशा कितीतरी योजना आहेत. ही नमो शेतकरी योजना आहे. म्हणजे अशा कितीतरी योजना ह्या सरकारनं ह्या तालुक्यातल्या, ह्या राज्यातल्या जनतेसाठी, लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. आणि या योजनेचा लाभ तळागाळातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतोय. हा लाभ प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे, यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या योजनेच्या माध्यमातून लोकांनी आपल्या बरोबर, म्हणजे महायुती बरोबर आलं पाहिजे आणि सर्व मित्र पक्षांबरोबर आलं पाहिजे, असा सगळा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. खरं तर बोलायचं भरपूर होतं, पण थोडीशी वेळेची मर्यादा आली, हरकत नाही. म्हणजे आपण बघितलं असेल की पहलगाम हल्ल्यानंतर आपल्या केंद्रातल्या सरकारनं जे सगळे पाकिस्तानमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, जगामध्ये आपली एक प्रतिमा तयार झाली. आणि एक अशी प्रतिमा, पूर्वी काय व्हायचं, नेहमीच हल्ले व्हायचे, बॉम्बस्फोट व्हायचे, पण आपण फक्त निषेध करायचो किंवा पुरावे द्यायचो. पण यावेळी तसं नाही झालं. मोदी आल्यापासून, मोदी सरकार आल्यापासून आपण त्याला उत्तर द्यायला लागलो, प्रत्युत्तर द्यायला लागलो. आणि जग सुद्धा आता आपल्या बरोबर आहे. जगाने सुद्धा आपली शक्ती मान्य केली. आणि म्हणून अमेरिकेनं निर्बंध लादून सुद्धा आपण वाकलो नाही. रशिया, चीन, भारताची एकत्र युती झालेली आहे. आणि त्याच्यामधून आपण आपला देश पुढे कसा जाईल, आपल्या लोकांना फायदा कसा होईल, हेही सगळे प्रयत्न चालू आहेत. आता विषय तालुक्याचा, कारण आपल्याला इच्छा तालुक्याच ऐकायची आहे. कारण बऱ्याच जणांनी माझा उल्लेख केला, चांगल्या हेतून नाही केला, वाईट हेतूनच केला. कारण मीच आणलंय त्याची फळं बघतोय आपण सगळे, असं सगळ्यांचा हेतू होता. काय चूक नाही तुमची, ही चूक मला मान्य आहे, माझ्याकडून झाली. परंतु
तुम्हाला एक सांगतो, चुकीला टाळायलाच मान्य केल्याबद्दल काय 2014च्या विधानसभेला तुम्हाला आठवत असेल तर बघा, उत्तमराव जानकरांचा आपण अर्ज भरला, छन्नीमध्ये अर्ज बाद झाला. ऐन वेळी माळशिरस मधून अनंत खंडागळे ज्यांचा पुढा संबंध नाही, काय नाही, त्या 7-8-10 पोरांनी त्यांनी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून. आपण त्यांना ऐन वेळी स्वीकारलं. अपक्ष असल्यामुळे त्याला चिन्ह पाहिजे ते मिळालं नाही. चिन्ह मिळालं कोल्हापुरी चप्पल, ते होतं 16व्या नंबरला मतपत्रिकेत, ते होतं फिकट दिसायला. तरी सुद्धा 71,000 मतं मिळाली होती. किती मतं मिळाली होती? 71,000. 5 वर्ष परत थांबावं लागलं. आम्ही विचार करायला, सगळेच करायला लागलो. चेअरमनचं कॉन्फिडन्स तुम्हाला माहिती आहे, उत्तमराव कॉन्फिडन्स काय असतोय ते. आता काय होतंय काळजीच करू नका, लगेच होतंय काय असं म्हणतात, पण 5 वर्ष जातील. म्हणून मग मीच म्हणजे मी खरं तर श्रीकांतजींच्या मागाला, श्रीकांत भारतीयांच्या, की आम्हाला एक उमेदवार द्या. कारण चेअरमनचा अर्ज रद्द होणार, कारण मोहिते पाटील सत्तेत होती, ताकदवार होती, काही करून ते अर्ज रद्द करत होती आणि परत 5 वर्ष घालवायची म्हणजे थोडा काळ नाही. म्हणून त्यांच्या मागं मी किमान 6 महिने होतो. दर 15 दिवसाला जायचो आणि त्यांना म्हणायचं आम्हाला उमेदवार द्या. आणि एकदा करकमला ते रोंगे सरांसाठी विजय करकम कारखाना बघायला आलो होतो. डीसी बँकेने ताब्यात घेतला कारखाना, त्यांना घ्यायचं रोंगे सरांना. म्हणून जाताना परत म्हणलं होते उमेदवार द्या की तेवढ्या का आम्हाला कोणीतरी. ऐन वेळी त्यांना आठवलं, म्हणले राम आहे की, म्हणले लाडका बाळ आहे, म्हणले या म्हणले मुंबईला तुमची भेट घालून दे, तुम्हाला कसा वाटतोय बघा. मी म्हणलं आम्हाला काय पोरगी द्यायची आहे, त्याला कसा वाटतोय, आम्हाला उमेदवार पाहिजे, भाजपचा पाहिजे, भाजपची यंत्रणा येईल, भाजपची सगळी व्यवस्था होईल, सभा लागतील, द्या उमेदवार. नाही ना तुम्ही मुंबईला या एकदा म्हणले. 6व्या मजल्यावर श्रीकांतजीचं कार्यालय तर तिथे गेलो, त्यांची भेट घालून दिली, त्यांना तालुक्यात आणलं. काय म्हणून आणायचं तर त्यावेळी ती विस्तारकाची योजना होती भाजपची. पहिला विस्तारक होताच तिथं अनंतराव कुर्डवाडीचा. आम्ही सहविस्तारक म्हणून आणलं. सहविस्तारक म्हणून आणलं. साधारण 1-1.5 वर्ष तालुक्यामध्ये फिरवलं. म्हणजे एकदा संजय देशमुखचाच वाढदिवस त्या जनसेवा हॉटेलच्या शेजारी करायचा होता आणि ते करताना रामभाऊने 2 खुर्च्या आणल्या, एक मला आणि एक संजयला. आणि ती पाडतो त्याला राग आला. पाडतो त्या म्हणजे 2 वेळा खुर्च्या आणल्या. ते मला तुम्हाला काय झालं, मला रामभाऊला काय माहिती पाडतो त्या कोण आहे काय म्हणलं रामभाऊ तर पाडतो त्या तेवढ्या पुरतं लगेच सांगितलं. 4 पोरं लागली कडेने फिरायला. याचा वाढदिवस होई, केक कापून हे होईपर्यंत आली 4 पोरं लागली फिरायला कडेने माळशिरस मध्ये. मी ओळखलं की रामभाऊसाठीच पोरं आली ती. मी रामभाऊला गाडीत घातलं, निमगावला आणलं, जेवायला घातलं आणि रात्री उशिरा किंवा सकाळी त्याला परत रूमवर पोहोचवलं. अशा परिस्थितीमध्ये आपण रामभाऊला आणलं, तालुक्यात फिरवलं, सगळ्यांची ओळख करून दिली. पण ज्यावेळी आणताना श्रीकांतजी माझ्या समोर म्हणले होते आणि आम्ही रामभाऊला म्हणलो होतो की उत्तमरावचा फॉर्म बाद झाला तर तुम्ही संधी. पहिला उमेदवार हे उत्तमराव. माझ्यासमोर श्रीकांतजी मला तिथला नैसर्गिक हक्क उत्तमरावचाच आहे. पण जर अडचण आली तर राम तुला संधी, तुला पाठवतो, याचा अर्थ तुला तिकीट आहे असं अजिबात नाही. पहिलं उत्तमराव, नसेल तर तू. पण लोकसभेला चित्रच बदललं. लोकसभेला मोहिते पाटील भाजपमध्ये आले आणि मोहिते पाटलांना शब्द दिला होता की तुमच्या पसंतीचा उमेदवार विधानसभेला द्या. लोकसभेत रणजित सिंह निंबाळकरच होते आणि म्हटलं त्यांनी लावून धरला उमेदवार. मला ते कसे म्हटले पवार काका, आमचे डॉक्टर ठरलं तर डॉक्टर सगळं हलक्या वाजवत. खरं आहे त्यांचं. मोहिते पाटलांनी डॉक्टरच काढलं होतं. परंतु श्रीकांतजींमार्फत सगळ्यांनी प्रयत्न केले. आम्ही त्या प्रयत्नात होतो की रामला तिकीट द्या, तरुण आहे, होतकराय चळवळीतला आहे. ठीक आहे, पुढं काय झालं तुम्हाला माहिती आहे. मोहिते पाटलांची 4 तारखेला फॉर्म भरायची शेवटची तारीख होती. 4 तारखेला सकाळी 8 का 9 वाजता रामभाऊ पहिल्यांदा शिवरत्न बंगल्यावर गेले. त्यावेळी त्यांना शिवरत्न बंगला माहीत झाला. तोपर्यंत रामभाऊ हे आपल्या सगळ्यांमध्येच विरोधकात असतात. रामभाऊ आमदार झाले, 2600 मतांनी झाले. ते किमान 25,000 मतांनी झालास तर माझ्यावर तर राग गेला असता. आज मी उत्तम सगळी माणसं त्यावेळी म्हणत होती अहो तुम्ही एकटं आलास तरी जुळत होता म्हणे 2600. त्यामुळे केवळ तुमचं झालं तुमच्या त्यांचा राग त्यामुळेच माझ्यावर आहे. परंतु त्यांचा अर्ज रद्द होतोय माहित होतं, रद्द होईल माहित होतं, म्हणून रामला आणलं. ठीक आहे, बाकी सगळं काय बोलायची गरज नाही. आता
तालुक्यात तुम्ही काय झालंय बघितलंय, कसं झालंय हेही बघितलंय, आणि काय लोक भोगतायत. म्हणजे खरं तर मला सुभाष अण्णांचा उल्लेख केला, मला वाटतं सतीशने केला उल्लेख, सुभाष तुम्ही केला. तुम्हाला एक सांगतो, म्हणजे ज्यावेळी रवी काका पराडेंचा माळीनगरच्या पुढं खून झाला त्यावेळी रवी काका, दत्तापा हे सगळे सुभाष अण्णांच्या बरोबरचे, सुभाष अण्णांचे खास कार्यकर्ते होते, अडचणीत काम करणारी तळागाळातली माणसं होती. त्यावेळी रात्री 10 वाजता सुभाष अण्णा मोटरसायकलवर इथं आले होते. हे धाडस कसं येतो? ज्या भागामध्ये खून झालाय त्यावेळी एवढी दहशत होती तालुक्यामध्ये, तरी सुभाष अण्णा मोटरसायकलवर सोपाकाला घेऊन आले होते नारनवर. ते दोघच मोटरसायकलवर इथं आले होते. हे धाडस कधी येतं? ज्यावेळी तुम्ही निष्कलंक असता, ज्यावेळी तुम्ही फक्त समाजासाठी चांगलंच काम केलं असेल, ज्यावेळी तुम्हाला जरा सुद्धा मनात भीती नसेल की माझ्यावर कोणी हल्ला करेल, वार करेल, मारेल मला, ज्यावेळी तुमचं चांगलं काम असेल तेव्हाच हे धाडस येतं. आणि ते सुभाष अण्णांकडे होतं धाडस, कारण सुभाष अण्णा निष्कलंक होते. म्हणजे कुणाच्या वाळल्या पाचळ्यावर सुद्धा पाय न देणाऱ्या वृत्तीचे सुभाष अण्णा. ठीक आहे, राजकीय अंग नव्हतं, पण सुभाष अण्णासारखा प्रामाणिक निष्कलंक माणूस नव्हताच तालुक्यामध्ये. आणि म्हणून लोकांना आजही सुभाष अण्णांबद्दल सांगते, नेता कसा असावा तर असं निष्कलंक असावा. पण आता मात्र कुठल्याही नेत्याला माग पैलवानाची गाडी घेतल्याशिवाय फिरता येत नाही. हे कशासाठी होतं का? ह्या तालुक्यामध्ये राजकीय विरोधक म्हणून आम्ही काम केलं. म्हणजे मला माहिती आहे त्या कमांडर गाडीला स्पीकर लावायचो, गाडीत आम्ही यायचो प्रचाराला, समजा संघामध्ये प्रचार आलं, एका कडेला गाडी उभी करायची, खाली उतरायचं आणि बोलायला सुरुवात करायची आपलं माईक घेऊन. एक माणूस जवळ येत नव्हता. रस्त्याकडे 1-2 माणसं असायची, लांब लांब माणसं उभा राहायची, पण जवळ सुद्धा यायचं पाणी चहात सोडून त्या पत्ता नसायचा. म्हणजे अशा परिस्थिती सुद्धा आम्ही या सगळ्या भागामध्ये वाघोली, वापेगाव, लवंग ती गावं इकडे होती त्यावेळी त्या भागात प्रचार केलाय, परंतु आम्हाला कुणी अडवायला आलं नव्हतं. आता जे प्रकार झाला ना राजकीय हेतूतच झालेला प्रकार, ही वेळ का तुमच्या पायाखालची वाळू सरकली का? मगाशी महेशने सांगितलं शेजारचं कार्यालय ठरवलं होतं, त्या कार्यालयाला दम देता तुम्ही. ही काय वेळ आली तुमच्यावर? तालुक्यातल्या किती लोकांना फोन केले, जाऊ नका, गेला तर तुम्ही माझे विरोधक. आणि ही कुठली पद्धत? ही भाजपची आहे, शिवसेनेची आहे, राष्ट्रवादीची आहे, तालुक्यातले आहेत, आणि तरी तुम्हाला भीती वाटते. आणि मी म्हणजे कोण? तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात कधी गेला होता का? त्या कार्यालयात प्रत्येक केबिनवर मागच्या बाजूला एक स्टिकर लावलंय मोठं मोठं, आणि तिथे काय लिहिलंय? प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, शेवटी मी. याचा अर्थ सगळ्यात पहिलं देशावर प्रेम, नंतर पक्षाचा विचार करू, आणि सगळ्यात शेवटी काय राहिलं तर आपल्याला. इथं मात्र उलट आहे, प्रथम मी, नंतर मी, आणि शेवटी सुद्धा मीच, पक्ष नाही. ही कुठली विचारसरणी? ही भाजपची विचारसरणी अजिबात नाही. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही काम केलं. मला परवा एक जण निरोप दिला, अहो काय निम्न गटानं तुम्हाला तिकीट देऊ? म्हणजे नाही देऊ की तुम्हाला तिकीट? अरे देऊ की म्हणजे कोण? अरे देणारे तुम्ही कोण? हा तालुका आमचा, लोक आमची, पक्ष आमचा, आम्ही पक्षाचे, आम्हाला पार्टी आहे ना तिकीट द्यायला, तुम्ही कोण देणार? असं बऱ्याच जणांना आम्ही दाखवले. आता मला असे म्हटलं 3-4, सतीश म्हटलं म्हणतात 3-4 माणसं कमी, आता कमी होणार नाही बरं सतीश. आपण सोलापूरकडे यायची, एकही माणूस कमी होणार नाही. उलट ह्यातली काय माणसाला चुकल्यासारखं वाटणार ती पुढच्या वेळी येतील, हे खात्रीने सांगतो. लोकांना माहित नव्हतं की तालुक्यामध्ये अशा पद्धतीचा असंतोष आहे. लोकांना माहित नव्हतं, आता लोकांना स्पष्ट झालंय, जाहीर झालंय. पुढच्या वेळी ह्याच्या किती पट गर्दी होते आपण बघा. पुढच्या वेळी निमगावला आहे ना, तर निमगावला गर्दी बघा किती होती. कारण ह्या तालुक्यामध्ये आम्ही काय आयतं कोणाकडे आलो नाही, कोणाच्या आयत्या जीवावर येऊन राजकारण करत नाही. जेवढं तुमचं वय आहे तेवढं आमचं राजकीय जीवनातला अनुभव आहे. आम्ही तेवढा संघर्ष करून इथपर्यंत आलो. आमच्या 2 पिढ्यांनी संघर्ष केला, ह्या तालुक्यातल्या 2 पिढ्यांनी संघर्ष केलाय. थोडा थोडा का नाही केला, 2 पिढ्या संघर्ष करून आम्ही टिकून राहिलोय सगळे मिळून. ह्याच्या आधी तर 5वी शक्तीच्या विरोधामध्ये
याच्या आधी सगळी सत्ता एका बाजूला होती, सगळ्या संस्था एका बाजूला होत्या, सगळे एका बाजूला होते. आता काहीच राहिलं नाही, सगळं मोकळं झालंय तालुका. तालुका 100% मोकळा आहे. आणि अशा वेळी तुम्ही अशा पद्धतीनं धमक्या देत असला, कुणाला दम देत असला, अधिकारी पाठवत असला, पोलीस पाठवत असला, काय जणांना मारामाऱ्या करायला लावताय तुम्ही. मला ते वेळापूर पोलीस एका कामासाठी गेलो होतो, त्यावेळी एका पोलिसाने मला बाजूला घेऊन सांगितलं, नेत्याला सांगा. म्हटलं काय झालं? म्हणजे 2 नंबरवालीच गाडी घेऊन फिरते, 2 नंबरवाली लागतात म्हणजे नाही असं नाही, म्हणजे पडद्या मागं लागतात. इथं मात्र बरोबरच आहेत म्हणजे गाडी, हे मला पोलिसांनी सांगितलं. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या तालुक्याला चुकीचं वळण लावायचा प्रयत्न होतोय. मगाशी तुमचं काम केलंय, अरे तुम्हाला काम करायला आमदार केलं नाही. तुम्हाला काम करायला आमदार कुणी केलं? ह्या तालुक्याने केलं, आम्ही केलं. आणि म्हणून तुम्ही काम करू शकला. तुम्ही नसता आमदार तर काम करू शकला असता. आता किती करताय? लोकांना समजलं ना, आता वर्षभरात लोकांचा अनुभव आहे. आश्वासनं दिलेली किती पूर्ण झाली, किती होत आहेत, सगळं माहिती आहे लोकांना. त्यामुळं अशा भ्रमात राहू नका. हा तालुका प्रचंड अडचणीत लढलाय, प्रचंड. लोकांचा ऊस जात नव्हता, दूध जात नव्हतं, सोसायटीचं कर्ज मिळत नव्हतं. अशाच अडचणीतनं हा तालुका टिकून राहिला. लोकांनी पर्याय शोधले. जाऊन पलटणला रमेश पाटील तिथं जाऊन ते शिंदे साहेबांकडे गाठवून एरन गार्डन, सुभाष शिंदेना गाठवून एरन गार्डन होता त्यावेळी डेअरीला, त्यावेळी दूध डेअऱ्या काढल्या होत्या, पतसंस्था काढल्या. लोकांनी पर्याय शोधले. त्या भागात लोकांनी इकडे ऊस घालवला, माळीनगरला ऊस घालवला. लोक दबत नाहीत. गैरसमजत असाल तर दूर करा गैरसमज, की लोक दम दिल्यावर थांबतील, अधिकाऱ्यांमार्फत दम देऊ, पोलिसांमार्फत दम देऊ. अजिबात यातलं काही यशस्वी होणार नाही. ज्याला काय अपेक्षा आहे चिरीमिरीची तेवढंच थांबत, दुसरं कोणीच थांबणार नाही. दुसरा स्वाभिमानी माणूस थांबणार नाही. आणि म्हणून आम्ही ह्या मेळाव्याला स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा मेळावा नाव दिलंय. त्याचा अर्थ असा आहे, जे जे स्वाभिमानी आहेत ते सगळे बरोबर आलेत आणि ते सगळे बरोबर राहणार आहेत. मी तर काही सांगत नाही बाबा की माझं स्टेटस ठेवा, इकडं फोन करते माझं स्टेटस ठेवा, माझं स्टेटस ठेवा, माझं स्टेटस मेन्शन करा. आणि काय वेळ ती सांगायची? तुम्ही लोकांच्या हृदयात असायला पाहिजे, तुम्ही लोकांच्या दिलामध्ये असायला पाहिजे. माझं स्टेटस ठेवा हे सांगता कसे? आणि आपली संस्कृती काय आहे? मगाशी म्हटलं तुम्ही एका दिवसात आला, मोहिते पाटलांनी स्वीकारला, आम्ही त्याच्या 1 वर्ष स्वीकारलं, तुम्हाला आमदार केलं. आपली संस्कृती आहे की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पण इथं मात्र खाल्ल्या घरचंच, पुढचं तुम्हाला माहिती आहे, वासं बोलणारच काय पुढचं माहिती आहे तुम्हाला. म्हणजे अशी परिस्थिती आहे. पण ही परिस्थिती ह्या तालुक्यातली नाही. ही मला सगळ्यांचे उल्लेख केला ना, ही सगळी परिस्थिती, ही सगळे संस्कार, हे सगळे बाहेरून आलेत. आणि म्हणून मला सांगितलं सारखं, तुम्ही जर ह्या मेळाव्याला गेला तर माझ्या विरोधात आहे. अरे आम्ही तुमच्या विरोधात आहे, भाजपच्या विरोधात थोडंच आहे. आम्ही भाजपचे आहे, आम्ही युतीचे आहे सगळे. त्यामुळे तुम्ही तसं काही समजू नका. आणि ज्यांनी लोकसभेला विरोधात काम केलं, ज्यांनी विधानसभेला विरोधात काम केलं, तुम्ही त्यांना भाजपचे पदाधिकारी केले, तुम्ही त्याला मंडलाध्यक्ष केले का? फक्त तो माझा भाट असला पाहिजे. मी बस म्हणले बसतोय का, मग त्याला पदाधिकारी. तो भाजपचा कार्यकर्ता नसला तरी चालेल, पण भाट पाहिजे माझा. असं नाही चालत. छोटा माणूस असू द्या, त्याचं सुद्धा ऐकलं पाहिजे. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकलं पाहिजे. ते तुम्ही ऐकत नाही. आणि मग अशा बऱ्याच जणांनी उल्लेख केला की अधिकाऱ्यांकडून हप्ते घेतात, हे घेतायत, ते घेतायत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, म्हणजे मला चांगलं बरेच माहिती उदाहरण, पण एकच उदाहरण सांगतो. पंढरपूर तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यातल्या कोणाचा तरी गांजा पकडला, तिथल्या पोलिसांनी पकडला गांजा. 10 मिनिटांमध्ये. आता पोलिसांनी पकडल्यावर काय, पोलीस त्यांच्या स्टाईलमध्ये त्याला दाना बोलली, काय बोलायच्या भाषेत काय असेल ते बोलली. 10 मिनिटात फोन आला, माझा कार्यकर्ता आहे, गाडी सोडून द्या. दिली सोडून गाडी. परत फोन आला, तू त्याला असं का बोला, तसं का बोलला? म्हणला साहेब तुम्ही सांगितलं गाडी सोडून
निवडून दिली मी गुन्हा सुद्धा दाखल केला नाही, तू त्याला असंच का म्हणला? ती भेटायला आला बंगल्यावर. आणणार सुद्धा मला माहिती आहे भास्कर कसगावडे, मला त्यानेच फोन करून सांगितलं. मी त्याला घेऊन गेलो बंगल्यावर. भेट नाही म्हणले. 2 तास दारात उभं राहिले. ते PI आलेत म्हणले स्वतः. भेटल्यावर काय? अजिबात नाही, तुझी बदलीच करायची. आणि बदली करायची नाही तर माऊली हळवकर आपले पंढरपूरचे अण्णा त्यांच्या मार्फत त्यांना 5 लाख मागितले. आणि तरी पण ते मला नाही बदली करत, 5 लाख देत नाही, माझी बदली जाता हरकत नाही. त्याची बदली केली. आणि नुसती बदली नाही केली अण्णा. मला हा किस्सा परिचारक मालकाने पण सांगितलं. मी जेव्हा त्यांना पत्रिका द्यायला गेलो माझ्या पुतण्याच्या वेळी मला म्हणले, तुमच्या आमदारचं लयच पुढचं, आमच्या तालुक्यात पोलिसांच्या बदल्या करते, हप्ता देत नाही म्हणून. म्हणजे काय आपली प्रतिमा. विजयकुमार देशमुख मालकांकडे आम्ही गेलो होतो लोकसभा निवडणुकीनंतर. कसलं पार्सल दिलं, आमच्यात सगळे भांडण लावून गेलं म्हणले. निवडणुकीला आलं सगळे भांडण लावून गेलं म्हणले. काय तुम्ही कसं काय स्वीकारलं? आम्ही स्वीकारले म्हणलं. तर काय त्याला इलाज नाही म्हणले. झालं ते झालंच म्हटलं आमच्याकडून. तेव्हा तुम्ही लय भाजपचे प्रेमी आहे म्हणून सांगता, तुम्ही स्टेटस टाकता, फोटो टाकता, देवेंद्र फडणवीस जवळच आहे, काय अधिकाऱ्यांना म्हणायचं मी सांगतो काम करताय का नाही, कलाव CM ला फोन, लगेच कॉन्फरन्स CM ला फोन घ्यायचा. तिकडे कोण बोलतंय कोण असतो, त्यांनी म्हणत साहेब बिझी आहेत जरा, परत फोन. नाही साहेबांना सांगा की असं अधिकारी करतोय, असं ती लावायची सगळं फोन. तर PLM नसतोय, देवेंद्र फडणवीस पण नाही, पण हप्ते गोळा करायसाठी ही पद्धत आहे. याच्यामुळं भाजप बदनाम होतोय, त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस बदनाम होत आहे. पक्षाला बदनाम करायचा कार्यक्रम इथं चालू आहे. आणि भाजपचं खरंच प्रेम होतं. तुम्ही 5 वर्षात माळशिरस मध्ये भाजप कार्यालय आहे ज्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांनी केलं. एकदाही कार्यालय झालं नाही 5 वर्षात, एकदाही. किंवा 5 वर्षात एकदाही भारतीय जनता पार्टीची बैठक घेतली नाही. बरेच विषय आहेत, नंतर बोलू. तुमचा स्टॅमिना बघितला पाहिजे. त्यामुळं पुढच्या वेळी आहे अजून विषय. त्यामुळं ह्या तालुक्याला चुकीचं ओळख लागत नाही. ह्या तालुक्यामध्ये